नमस्कार. डेटा सेंटर्स अंतराळात? हे ऐकूनच एखाद्या सायन्स फिक्शन फिल्मसारखं वाटतं नाही का? पण थांबा, ही आता फक्त कल्पना राहिलेली नाहीये. आज आपण याच वेगाने वास्तवात उतरणाऱ्या कल्पनेवर एक नजर टाकणार आहोत. चला एका धक्कादायक आकड्याने सुरुवात करूया. जगात जेवढी वीज तयार होते त्यातली तब्बल 1% वीज फक्त आणि फक्त डेटा सेंटर्स वापरतायत. हो, 1%. हे खरं आहे. आपलं हे जे डिजिटल जग आहे ना, ते चालवणारी ही केंद्र अक्षरशः प्रचंड ऊर्जा खात आहेत. आणि AI आणि डेटाची जी भूक वाढतीये, त्यामुळे हा ऊर्जा वापर आता एक मोठी जागतिक समस्या बनतोय. विचार करा, ही वाढ अशीच चालू राहिली तर आपल्या ग्रहाच्या संसाधनांवर किती मोठा ताण येईल. आता पृथ्वीवर डेटा सेंटर्स उभी करणं आणि ती चालवणं हे दिवसेंदिवस आणखी आव्हानात्मक होत चाललंय. आणि यामागे काही अशा पर्यावरणीय आणि लॉजिस्टिकल समस्या आहेत ज्या आपल्याला सहजासहजी दिसत नाहीत. आणि गंमत म्हणजे या सगळ्या समस्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. म्हणजे बघा, जास्त कॉम्प्युटिंग पॉवर पाहिजे तर जास्त ऊर्जा लागणारच. जास्त ऊर्जा म्हणजे प्रचंड उष्णता तयार होणार आणि कार्बन उत्सर्जन वाढणार. आता ही उष्णता कमी करायची तर त्यासाठी लागतं भरपूर पाणी आणि खूप मोठी जागा. पण पृथ्वीवर हे सगळं मर्यादित आहे नाही का? म्हणूनच डेटा सेंटरचा विस्तार करणं आता दिवसेंदिवस कठीण होत चाललंय आणि पर्यावरणासाठी ते खूपच धोकादायक ठरतंय. मग ह्या पृथ्वीवरच्या संकटावर उपाय काय? तर एक खूपच धाडसी उपाय सुचवला जातोय. तो म्हणजे ही सगळी महत्वाची इन्फ्रास्ट्रक्चर, ही पायाभूत सुविधा आपल्या ग्रहावरून थेट अंतराळात हलवायची. हो, ऐकायला विचित्र वाटेल, पण यामागे एक जबरदस्त तर्क आहे. अंतराळात डेटा सेंटर चालवण्याचे काही खूप मोठे फायदे आहेत. पृथ्वीवर वीज आणि पाणी या दोन सर्वात मोठ्या अडचणी आहेत. याउलट अंतराळात काय आहे? 24 तास 7ही दिवस सूर्यप्रकाशातून मिळणारी अखंड वीज आणि तिथलं जे जवळपास 0 तापमान आहे ते एका नॅचरल कूलिंग सिस्टमसारखं काम करतं. यामागची मूळ संकल्पना खूपच भारी आहे. अंतराळात ऊर्जेचा स्रोत अक्षरशः अमर्याद आहे आणि तयार होणारी उष्णता बाहेर फेकण्यासाठी जागाही अमर्याद आहे. म्हणजे पृथ्वीवरच्या ज्या दोन सर्वात मोठ्या समस्या आहेत त्या अंतराळात आपोआप सुटतायत. पण थांबा, ही केवळ एक थिअरी किंवा कल्पना नाहीये. स्टार क्लाउड नावाचा एक स्टार्टअप या धाडसी विचाराला प्रत्यक्षात उतरवत आहे. स्टार क्लाउडचा प्रवास तर अविश्वसनीय वेगाचा आहे. विचार करा, फक्त 2 वर्षांपेक्षा कमी काळात त्यांनी एक कल्पना घेतली आणि ती प्रत्यक्षात आणून एक उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपितही केला. हा वेग त्यांच्या ध्येयाबद्दल आणि त्यांच्या क्षमतेबद्दल खूप काही सांगून जातो. आणि हे एक ऐतिहासिक तांत्रिक यश आहे. जरी हा एक प्रोटोटाईप असला तरी याने एक गोष्ट सिद्ध केलीये. AI-साठी लागणारे शक्तिशाली NVIDIA H100 GPU सारखे हार्डवेअर अंतराळात व्यवस्थित काम करू शकते. या एका यशामुळे भविष्यातल्या मोठ्या डेटा सेंटर्ससाठीचा मार्ग मोकळा झालाय. पण प्रश्न हा आहे की एवढं मोठं धाडसी आव्हान स्वीकारण्याची प्रेरणा आली कुठून? तर ही प्रेरणा आलीये वाय कॉम्बिनेटरचे सॅम ऑल्टमन यांच्या एका सल्ल्यातून. ते काय म्हणाले होते? एखादी सोपी कंपनी उभी करण्यापेक्षा एखादी अवघड कंपनी उभी करणं जास्त सोपं असतं. कमाल आहे ना? कारण जेव्हा ध्येय मोठं असतं तेव्हा जगातले सर्वोत्तम लोक आकर्षित होतात आणि मग अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य वाटायला लागतात. आता अनेकांच्या मनात प्रश्न येतो की अंतराळात उष्णता बाहेर कशी काढणार? तर यावर स्टार क्लाउडचं उत्तर आहे त्यांचा एक खास शोध, एक विशेष प्रकारचा रेडिएटर. हा रेडिएटर खूप मोठा आहे पण वजनाने हलका आणि कमी खर्चाचा आहे. आणि हेच त्यांचं मुख्य तंत्रज्ञान आहे जे या पूर्ण कल्पनेला शक्य करून दाखवतंय. तर मग या सगळ्या तंत्रज्ञानाचे AI आणि इंटरनेटच्या भविष्यासाठी नेमके काय परिणाम होऊ शकतात? चला पाहूया. एका अंदाजानुसार 2030 पर्यंत डेटा सेंटर इंडस्ट्रीची मार्केट व्हॅल्यू $243 अब्ज पेक्षा जास्त असेल. हा आकडा हेच दाखवतो की ही फक्त एक टेक्नॉलॉजीची कल्पना नाहीये, तर ही एक प्रचंड मोठी व्यावसायिक संधी आहे. आणि हो, स्टार क्लाउड या शर्यतीत एकटे नाहीयेत. गुगल, SpaceX, Amazon सारखे मोठे खेळाडूही याच दिशेने विचार करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SpaceXच्या स्टारशिप सारख्या रॉकेट्समुळे उपग्रह प्रक्षेपित करण्याचा खर्च खूपच कमी होणार आहे. त्यामुळेच अंतराळात डेटा सेंटर उभारण्याचं स्वप्न आता खरंच आवाक्यात येतंय. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण नेहमी क्लाउड कम्प्युटिंगबद्दल बोलतो, पण कधी विचार केलाय की हे क्लाउड भौतिकरित्या आहे तरी कुठे? आज ते पृथ्वीवर आहे, पण कदाचित उद्या आपलं संपूर्ण डिजिटल जग चालवणारं केंद्र हे क्लाउड पृथ्वीच्या वर ताऱ्यांमध्ये असेल.